समर्थ अकॅडमी भंडारा। हाय फ्रेंड्स, नमस्कार। समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 नाशिक कारागृह पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागू शकतो याचा एक अंदाज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील। पोलीस भरतीचे लेटेस्ट अपडेट्स, कट ऑफ्स, जिल्हा निवड याद्या, इतर सर्व असणाऱ्या PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळत असतात, ज्याची लिंक पिन कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे दिलेली आहे। तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा, या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर सध्या नाशिक कारागृहाच्या जागा आहेत, जिथं एकूण जागा असणारे 118 आहेत। या 118 जागाची विभागणी 17 SC साठी आहेत, VJA 6, NTB 2, NTC 13, NTD 3, SBC 2, SEBC 12, EWS 12, ओपनसाठी 51 अशा मिळून 118 जागा आहेत। इथं ST कॅटेगरीसाठी आणि OBC कॅटेगरीसाठी एकही जागा नाहीये आणि यामुळे असणारा कट ऑफवर परिणाम होऊ शकतो का? तर नक्कीच असणारा कट ऑफवर परिणाम होईल या गोष्टीचा, कारण यांना जागा नाहीत। त्याच्यामुळं या कॅटेगरीच्या उमेदवारांनी इथं जर फॉर्म भरला असेल तर तो ओपन कॅटेगरीमध्ये काउंट केला जाईल। त्यांच्या कॅटेगरीमध्ये त्यांना जागा नाही, त्याच्यामुळे तिथं त्यांना संधी मिळणार नाही। तर बघा, आता हे जे तुमच्या समोर PDF दिसत आहे ही 31/3/2026 या दिवशी असणाऱ्या मैदानी चाचणीला एकूण 3013 लोक बोलवले होते। त्याच्यापैकी फक्त असणारे 1023 लोक प्रेझेंट होते, उपस्थित होते। म्हणजे 2000 लोकांनी या ठिकाणी दांडी मारलेली आहे ग्राउंडला। फॉर्म भरपूर आले होते इथं, पण मैदानी चाचणी किती लोकांनी दिली आतापर्यंत, किंवा एकंदरीत आतापर्यंत पुरुषांचं ग्राउंड संपलेलं आहे नाशिक कारागृहाचं, तर किती लोकांनी ग्राउंड दिलं तो आकडाही मी तुम्हाला दाखवतो। पण सुरुवातीला इथं पाहून घ्या, तर याच्यापैकी 2000 लोक अब्सेंट राहिले आहेत। लगभग असणारे या ठिकाणी 1023 लोकांनी मैदानी चाचणी दिली। त्याच्यापैकी असणारे 51 लोक असणारे या ठिकाणी मैदानी शारीरिक मोजमापात अपात्र ठरलेले आहेत। 189 लोक या ठिकाणी मैदानी चाचणीमध्ये अपात्र झालेत आणि फक्त 783 लोक या ठिकाणी मैदानी चाचणीमध्ये 31 मार्च रोजी पात्र झालेले आहेत। ही तरी 31 मार्च रोजीची होती। त्याच्यानंतर पुढे बघा, आता मी 1 एप्रिल रोजीची दाखवतो। इथं बघा, दिनांक 1/4/2026 इथं यांनी दिलेला आहे 3165 लोकांना या दिवशी बोलवलं होतं। तथापि 23 उमेदवारांनी ज्यांनी आज रोजी घ्यावी अशी विनंती केली होती, म्हणजे तारीख बदलून घेतली होती, अशा लोकांना मिळून असणारं या ठिकाणी 3188 लोकांना बोलवलं होतं। त्याच्यापैकी प्रत्यक्षात हजर झालेले उमेदवार बघा फक्त 969। इथं पण 2000 उमेदवारांनी दांडी मारलेली आहे, मैदानी चाचणीसाठी आलेले नाही। त्याच्यातही पुढे या 969 पैकी 38 लोक असणारे हाईट किंवा चेस्टमध्ये कटलेले आहेत आणि जे लोक 25 पेक्षा कमी गुण घेतलेत मैदानी चाचणीमध्ये असे 213। फक्त पात्र झालेले जी संख्या आहे ती 718 आहे। आलं लक्षात? आता शेवटचा मुद्दा, इथं एकूण असणारा त्या ठिकाणी किती पुरुष उमेदवारांनी मैदानी चाचणी दिलेली आहे तो मी आकडा दाखवतो। ही यादी असणारी 2/4/2026 रोजीची आहे। इथं बघा, 2582 लोकांना त्या दिवशी म्हणजे 2 एप्रिलला बोलवलं होतं आणि 634 असे उमेदवार होते ज्यांनी डेट बदलून घेतलेली होती। त्यापैकी प्रत्यक्षात हजर राहिलेले लोक 1853 होते। त्याच्यापैकी हाईट टेस्टमध्ये 87 कटले आणि 25 पेक्षा कमी गुण घेणारे 120 विद्यार्थी कटले। पात्र झालेले आहेत 1646। मग आता एकूण आतापर्यंत जी नाशिक कारागृहाला मैदानी चाचणी झाली ती किती लोकांची झाली आहे, तर तो आकडा मी तुम्हाला दाखवतो। पुरुषांचा आकडा आहे, तो कसा ओळखायचा ते पण तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो। चेस्ट नंबर बघा, चेस्ट नंबरहून आपल्याला असणारे किती लोकांनी मैदानी चाचणी दिली हे कळतंय। शेवटचा चेस्ट नंबर इथं आहे, 18074 लोकांनी मैदानी चाचणी दिलेली आहे। मग काय 18005 आहेत का? बिलकुल नाही। इथं बघा, जसा 18072 नंबर 20 गुण फेल आहेत। म्हणजे याच्यापैकी अपात्र लोकांची संख्या 18074 पैकी लगभग म्हणतो मी 3 ते 3500 लोक ह्याच्यामध्ये असणारे अपात्र आहेत आणि लगभग असणारे त्या ठिकाणी 14500 म्हणा या ठिकाणी पात्र झालेले आहेत मैदानी चाचणीमध्ये। आणि जागा या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला दाखवल्या त्या 118 जागा होत्या टोटल। त्याच्यापैकी याच्यात महिलांच्या जागा 37 जागा होत्या। किती जागा होत्या? 37। म्हणजे पुरुषांच्या जागा उरल्या किती? तर 81। सर्व समांतर आरक्षण, सर्वसाधारण कॅटेगरी वगैरे सर्व मिळून 81 जागा पुरुषाच्या आहेत आणि या 81 जागेसाठी लगभग 14500 उमेदवार रेसमध्ये आहेत। मग या ठिकाणचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ काय लागू शकतो याचा एक अंदाज मी तुम्हाला आता सांगतो।
तुम्ही जर या लिस्टमध्ये मैदानी चाचणीचे गुण बघितले 43, 45, 43, 45 हे माजी सैनिक शेवटच्या दिवशी होते. फक्त माजी सैनिकच होते अशातला भाग नाही. 634 इतरही उमेदवार होते ज्यांनी तारीख बदलून घेतलेली होती. या मार्क लिस्टवरून किंवा मी आतापर्यंत जेवढे असणारे मैदानी चाचणी झाल्यात त्या सर्व मार्क लिस्ट ओव्हरऑल थोडंसं त्या ठिकाणी असणारं पाहून घेतल्यात आणि त्याच्यावरून तुम्हाला मी अंदाज सांगतोय की ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे, ओपन जनरलला जागा 13 आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर इथं अंशकालीन पदवीधरला जागा 5 आहेत. अशा 18 जागा या ठिकाणी ओपन जनरलला सध्या तरी मिळतील आणि एकाच 10 प्रमाणात 180, पण 180 उमेदवार बसतील असं मी म्हणत नाही. याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जवळपास 550च्या वर उमेदवार समान गुण असल्यामुळे इथं ओपन कॅटेगरीमध्ये बसतील आणि हा कट ऑफ लगभग 45 ते 47 या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. ओपन जनरलचा कट ऑफ जो आहे तो या ठिकाणचा 45 ते 47च्या दरम्यान असेल. एक्झॅक्ट कट ऑफ सांगता येत नाही कारण ही यादी एडिटेबल नाहीये. यांनी फोटो काढून अपलोड केले त्याच्यामुळे एडिट करता येत नाही. अन्यथा तुम्हाला फिक्स कट ऑफ मी सांगितला असता. हा झाला ओपन जनरलचा कट ऑफ. मग कॅटेगरीचं काय? एससी कॅटेगरीचा कट ऑफ असेल किंवा त्याचबरोबर या ठिकाणच्या NT कॅटेगरी असतील किंवा या ठिकाणची SEBC कॅटेगरी असेल, SBC असेल, या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ 40+ लागेल. एकाही कॅटेगरीचा याच्यातला कट ऑफ 40च्या कमी येणार नाही. का येणार नाही? कारण जागा कमी आहेत, मुलं जास्त आहेत, मार्क भरपूर घेतलेले आहेत त्याच्यामुळे 40च्या कमी येणार नाही. याच्यातल्या NT कॅटेगरीचा कट ऑफ 43 ते 45 दरम्यान लागेल. SEBC कॅटेगरीचा पण कट ऑफ 43 ते 45च्या दरम्यान लागेल. SC आणि SBC या कॅटेगरीचा कट ऑफ लगभग असणारा 40 ते 43च्या दरम्यान असणारा बसेल. OBC आणि ST कॅटेगरीला जागाच नाही आहेत. EWS कॅटेगरीचं काय? तर EWS कॅटेगरीचा कट ऑफ मे बी असणारा या ठिकाणचा 35+ असेल माझा असा अंदाज या ठिकाणी आहे. बाकी या ठिकाणी मुलींचा कट ऑफ सांगायचा विषय असणार नाही कारण मुलींचा अजून ग्राउंड झालेलं नाहीये त्याच्यामुळे त्याबद्दल बोलणं उचित नाही. एक वेळ मुलींचं ग्राउंड होऊ द्या, जे की आज पावसामुळे रद्द झालं. त्यांना डेट 8 एप्रिलची असणारी दिलेली आहे. या दिवशी असणारं त्या ठिकाणी मैदानी चाचणी त्यांची होईल आणि त्याच्यानंतर मग आपण एक वेळ मैदानी चाचणी संपल्यानंतर एक्झॅक्ट असणारा मुलींचा पण कट ऑफ सांगतो. आणि जर समजा नाशिक कारागृह पोलिसांनी जसं त्यांनी मैदानी चाचणीचे गुण जेव्हा एकत्र अपलोड केले तेव्हा ती यादी एडिटेबल होती, तसं जर तर नाशिक कारागृहाचा एक्झॅक्ट कट ऑफचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. आता राहिला प्रश्न बाकीच्या समांतर आरक्षणाचा, जसं की स्पोर्ट्स पर्सन असेल, त्याचबरोबर एक्समॅन असतील किंवा होमगार्ड असेल किंवा त्याचबरोबर प्रोजेक्ट अफेक्टेड असेल किंवा भूकंपग्रस्त असेल, तर यामध्ये जे कट ऑफ आहेत जे त्या ठिकाणी त्यांच्या कॅटेगरीचे सांगलेले आहेत त्या कॅटेगरीमध्ये लगभग असणारा 4 मार्काचा डिफरन्स राहील आणि त्याच दरम्यान असणारी या सर्व समांतर आरक्षणाचा कट ऑफ लागेल. फक्त एक्समॅनचा कट ऑफ सगळ्यात कमीवर येईल, बाकी असणारे त्या ठिकाणी कट ऑफ कमी असेल असं मला अजिबात वाटत नाही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.